थोडा वेळ माझ्यासोबत बस. विद्यार्थी म्हणून नाही, अनुयायी म्हणून नाही, पण सतत पळून पळून थकलेल्या एका माणसासारखा. मी लहान होतो तेव्हा मला वाटायचं ताकद म्हणजे सहनशक्ती. माणसाने सगळं गप्पपणे वाहून नेलं पाहिजे. त्याची भीती, त्याचा संभ्रम, त्याचा थकवा जणू खिशात दगड भरून ठेवले आहेत तसं. मी वेगाने चाललो, अधिक मेहनत केली, कमी बोललो. पण जितकं काही मिळवत गेलो तितकं ओझं वाढत गेलं. एक दिवस एक वृद्ध साधू मला मठाचा फरशी झाडताना पाहत होता. तो हसला आणि म्हणाला, तू एवढा घाईघाईने का करत आहेस? फरशी कुठे पळून जाणार आहे का? तोच माझ्या आयुष्यातील पहिला धडा होता. वेग म्हणजे प्रगती नसते. अनेक पुरुष आयुष्याला शर्यत समजून जगतात. पैशांची शर्यत, मान सन्मानाची, प्रतिष्ठेची किंवा लोकांच्या मान्यतेची. पण सांग, तू शेवटचं कधी स्वतःला विचारलंस की तू नेमकं कुठे चाललास? चांगलं आयुष्य अधिक काही करण्यापासून सुरू होत नाही, ते स्पष्ट पाहण्यापासून सुरू होतं. जो माणूस स्वतःच्या विचारांसोबत शांत बसू शकत नाही, तो नेहमी आवाजांनी, मतांनी, अपेक्षांनी, तुलनांनी नियंत्रित होतो. मौन म्हणजे कमजोरी नाही, मौनातच तू टाळत असलेलं सत्य ऐकू येतं. एकदा मी एका व्यावसायिकाला भेटलो. जग ज्याचं कौतुक करतं ते सगळं त्याच्याकडे होतं. संपत्ती, प्रभाव, आदर. पण रोज सकाळी चहा पिताना त्याचे हात थरथरत होते. तो म्हणाला, मला शांती नाही. यश कमी असल्यामुळे नाही, तर कारण तो वर्तमानात जगत नव्हता. त्याचं मन कालच्या पश्चातापात आणि उद्याच्या भीतीत अडकलेलं होतं. आयुष्य जिथे खळच असतं, त्या एकाच क्षणात तो कधीच नव्हता. म्हणून माणूस म्हणून चांगलं जगायचं असेल तर हे शिक. तुझी किंमत तू किती ओझं वाहतोस यावर नाही, तर तू काय सोडून देतोस यावर ठरते. सगळ्यांना काहीतरी सिद्ध करण्याची गरज सोड. विश्रांती म्हणजे आळस आहे ही कल्पना सोड. भावना म्हणजे कमजोरी आहे हा समज सोड. खरा मजबूत माणूस जगावर राज्य करत नाही, तो स्वतःवर नियंत्रण ठेवतो. शिस्त म्हणजे शिक्षा नाही, ती एक निष्ठा आहे. इतरांना दाखवण्यासाठी नाही, तर मनाची काळजी घेण्यासाठी तू लवकर उठतोस, ती शिस्त आहे. कमी बोलतोस, अधिक ऐकतोस, ती शिस्त आहे. अहंकाराऐवजी प्रामाणिकपणा निवडतोस, ती शिस्त आहे. दीर्घ उपवासाच्या साधनेत मला हा धडा मिळाला. भूक लाटांसारखी येत होती. सुरुवातीला मी तिच्याशी झगडलो, मग तिला फक्त पाहू लागलो आणि काही वेळाने ती आपोआप निघून गेली. आयुष्यातील संघर्षही तसेच असतात. वेदनांना विरोध नाही, तर लक्ष हवं असतं. जेव्हा तू आतल्या वादळांशी झगडणं थांबवतोस, तेव्हा त्यांची ताकद कमी होते. चांगलं आयुष्य लहान, रोजच्या सुसंगत कृतींनी घडतं. जाणीवपूर्वक चाल, हेतुपूर्वक बोल, प्रामाणिकपणे काम कर, गिल्ट न बाळगता विश्रांती घे आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःशी दयाळू राहा. अनेक पुरुष स्वतःला पुरेसे नसल्याबद्दल शिक्षा देत राहतात. पुरेसे यश नाही, पुरेशी ताकद नाही, पुरेशी प्रगती नाही. पण जो माणूस सतत स्वतःशीच युद्ध करत असतो, तो कुठेही शांतता निर्माण करू शकत नाही. हे लक्षात ठेव मित्रा, तू मागे नाहीस, तू तुटलेला नाहीस, तू घडत आहेस. आज जर तू थोडा वेग कमी केलास, खोल श्वास घेतलास, एक सजग कृती निवडलीस, एक प्रामाणिक संवाद साधलास, एक शांत विराम घेतलास, तर तू आधीच चांगलं जगायला सुरुवात केली आहेस. उद्या पुन्हा माझ्यासोबत बस. मार्ग लांब आहे पण तो शांत आहे, आणि त्या शांततेतच तुला शेवटी तो माणूस भेटेल जो तू होण्यासाठी जन्माला आला आहेस.